नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवाची तब्येत अचानक बिघडलेली आहे। नंदिनी मात्र खूपच जीवाची काळजी घेत आहे, पण काव्याचा जीव मात्र कासावीस होत आहे। अचानक जीवाला काय झाले, हे सगळं कशामुळे घडले ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे पार्थ ऑफिसमध्ये असतो। तो ऑफिसमध्ये विचार करत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे नंदिनी आणि जीवा यांचं लग्न झालेलं आहे, तरीही मला एवढा त्रास का होतोय तो अंगठी काढल्याचा। ती अंगठी हातात होती तेव्हा बरं वाटत होतं। त्याचबरोबर इकडे पार्थला कॉल आलेला असतो आणि त्याला साईटवरती जायचं असतं। तिकडून अपडेट्स त्याला मिळत असतात आणि तो टेन्शनमध्येच असतो। त्याला वाईट वाटत असतं की हे सगळं काय घडतंय, हे असं घडायला नको होतं असं पार्थच्या डोक्यात येत असतं। इकडे जीवा घरी आलेला असतो। तो खूप घामाघूम झालेला असतो। त्याला कळत नसतं की काय होतंय आणि त्याच वेळी मानिनी तिथे येते आणि मानिनी जीवाला विचारते, काय झाले जीवा, एवढा घाम का आलाय तुला, कशाने रे, काय होतंय तुला, असं म्हणत मानिनी जीवाला विचारू लागते, जीवाशी बोलू लागते, परंतु जीवा मात्र काहीच बोलत नाही। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जीवा हा टेन्शनमध्ये असतो। तेवढ्यात विक्रम येतो आणि विक्रम म्हणतो, आत्ता आलायस का घरी, काय चाललेलं नक्की तुझं, कुठं होतास तू, काय करत होतास तू, हे सगळं विक्रम त्याला विचारत असतो आणि म्हणत असतो, तुला लाज वाटत नाही का, तू अशा पद्धतीने वागलेला आहेस, असं म्हणत विक्रमने इकडे जीवाच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते आणि जीवाला मात्र कळायचं बंद झालेलं असतं। त्याचवेळी नंदिनी एका वेळात सगळेजण तिथे आलेले असतात। विक्रम म्हणत असतो, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, तू एकाच वेळी 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, का आम्हाला सांगितलं नाही तुझ्या बाबतीत जे काय होतं ते, का तू आमच्याशी खोटं वागलेलं आहेस, आमच्यापासून का लपवलेलं आहेस, का सांगितलं नाहीये तुझं काव्यावरती प्रेम होतं म्हणून, का लपवून ठेवलीस ही गोष्ट, असं म्हणत विक्रम भयानक चिडलेला असतो आणि विक्रमने जीवाच्या कानाखाली मारलेली असते। नंदिनीही तिथे आलेली असते। त्यावेळेस स्वस्वत्या म्हणत असते की का सांगता आलं नाही रे तुझं, त्या काव्यावरती प्रेम होतं, बरं झालं ती अनिशा घरी आली म्हणून आम्हाला आज कळलेलं आहे की तुझं काव्यावरती प्रेम होतं, नाही तर आम्हाला कळलंच नसतं। त्याचबरोबर इकडे मानिनी पण म्हणत असते, अरे तू जर आमच्याशी ही गोष्ट सांगितली असती तर काहीतरी करता आलं असतं ना, हे सगळं काय करून बसलेलं आहे, असं म्हणत घरातला प्रत्येक व्यक्ती जीवाला दोष देत असतो, जीवाशी वाईट बोलत असतो। त्याचबरोबर ती मंजू पण म्हणत असते की तू चुकलेस इथे, आम्ही मात्र त्या मुलीला दोष देत होतो, त्या मुलींना त्रास देतोय, पण तू चुकलेला आहे, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे, असं म्हणत प्रत्येकजण जीवाला ओरडत असतं। काव्याही तिथं आलेली असते। काव्या म्हणत असते की लग्न झाल्यापासून मी तुला सांगत होते की आपण सगळ्यांना सांगूया, पण तू माझं ऐकलेलं नाहीस, असं काव्या म्हणत असते। तेव्हा मात्र जीवाचं असं म्हणणं असतं, म्हणजे काव्या म्हणत होती हे आपल्याला माहिती आहे की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या होत्या, परंतु इकडे काव्याचं पण चुकतंय, कारण काव्याला जीवाने तर लग्न झालं होतं, त्याचं अजून लग्न व्हायचं होतं, त्यावेळेस सांगितलेलं होतं, पण तेव्हा मात्र काव्याला सगळ्यांची तब्येत महत्त्वाची होती, तिच्या आईबाबांची तब्येत महत्त्वाची होती आणि आता हीच काव्या येऊन इकडे सांगत आहे की तू का असं केलेलं आहे, म्हणून त्याच्याशी वाईट बोलत आहे। आणि त्यासोबतच तिचं असं म्हणणं आहे की तुला असं वाटत होतं ना, त्यावेळेस नंदिनी म्हणते की म्हणजे जीवा तुमचं काव्यावरती प्रेम होतं तरीही तुम्ही माझ्याशी लग्न केलं, मला खूप अभिमान वाटत होता खरंच, म्हणजे मला असं वाटत होतं मला जो नवरा मिळालेला आहे ना तो खरंच मी नशीबवान आहे, मला नशिबाने असा माणूस मिळालेला आहे, असं ती बोलत असते। आणि त्यासोबतच जीवा मात्र इकडे रडत असतो, जीवाला वाईट वाटत असतं आणि इकडे जीवाची बाजू कोणीच ऐकून घेत नसतं, सगळेजण फक्त जीवाला दोष देत असतात। त्यानंतर पार्थ समोर येतो आणि पार्थ बोलू लागतो। पार्थ म्हणत असतो की हे सगळं जीवा तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तू जबाबदार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडलेल्या आहेत आणि त्यासोबतच तू हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे, तू का सांगितलं नाही की तुझं काव्यावरती प्रेम होतं, आधी जर तू सांगितलं असतं किंवा लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी जरी सांगितलं असतं तरी सगळं सोडवता आलं असतं, कारण आता नंदिनी तुझी बायको आहे, काव्या माझी बायको आहे, असं म्हणत तो बोलत असतो। इकडे मात्र नंदिनी म्हणत असते की हे सगळं का केलेलं आहे, उत्तर हवंय मला। जीवा म्हणतो की हे सगळं मी एका रागापोटी केलेलं आहे, कारण या सर्व गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा आम्ही काव्याला आधी सांगितलेलं होतं, पण काव्या ऐकायलाच तयार नव्हती। काव्याला फक्त एवढंच हवं होतं की आता तिची तब्येत, त्याचबरोबर घरातल्यांची तब्येत, या सर्व गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या होत्या। मी काव्याला प्रत्येक वेळेस समजवण्याचा प्रयत्न करत होतो, पण काव्याला त्यावेळेस ऐकायचं नव्हतं। आणि मग जेव्हा काव्याच्या आईची अवस्था अशी झाली तेव्हा मात्र मी विचार केला, जर मी हे तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या दोघांची तब्येत बिघडली तर मी तुमच्या जीवाशी नव्हतो खेळू शकत। पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा नंदिनीला घेऊन मी तिथं मंडपामध्ये आलो तेव्हा काव्याचं आणि पार्थदादाचं लग्न झालेलं होतं,
आणि मला कळतच नव्हतं की मी काय केलं पाहिजे, मी कसं वागलं पाहिजे. मी तेव्हा काव्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण काव्या मात्र खूपच हट्टाला पेटलेली होती. ती ऐकायलाच तयार नव्हती. मी काव्याला प्रत्येक वेळेस सांगत होतो की काव्या असं नको करू, आपल्याला ह्या गोष्टी हँडल करणं गरजेचं आहे असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे नंदिनी मात्र म्हणत असते की हे सगळं तुम्ही काव्यावरील रागापोटी केलेलं आहे. यामध्ये कोणताही प्रेम नाही, कोणतीही प्रेमाची भावना नाही. तुमच्या मनात फक्त आणि फक्त राग होता, म्हणून तुम्ही हे सगळं केलेलं आहे, हे नंदिनी बोलत असते. त्यासोबतच नंदिनी म्हणत असते की मला अभिमान वाटत होता हे मंगळसूत्र जे माझ्या गळ्यात आहे त्याबद्दल, कारण तुम्ही सर्वांच्या समोर माझ्या डोक्यावरती हात ठेवला होता, जो विश्वासाने ठेवला होता, आणि तोच विश्वास आज मोडीत निघालेला आहे. हे सगळेजण पाहत असतात. सगळ्यात जास्त आनंद रम्याला होत असतो, कारण तिच्या मनाप्रमाणे गोष्टी घडलेल्या असतात. तिला मात्र भारी वाटत असतं. काही का असेना इथे तिचा जे फायदा आहे तो ती बघत असते. तिचं असं म्हणणं असतं की काही का होईना यांचं भांडण तर चालू झालेलं आहे, म्हणजे ही लग्न मोडूच शकतात. इकडे वसू आत्या सर्वजण बोलत असतात. काव्या चिडलेली असते तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो की माझं प्रेम होतं. तेव्हा काव्या म्हणत असते काय होतं? तेव्हा जीवा म्हणतो हो माझं प्रेम होतं. आता सगळेजण जीवाला दोष देत आहेत. जीवाची बाजू कोणीच घेत नाहीये. म्हणजे काव्याला पण तोंड होतं बोलायला, काव्या का बोलली नाही ही गोष्ट मात्र कोणाच्याच लक्षात येत नाहीये. प्रत्येकाला फक्त जीवाला दोष द्यायचा आहे, जीवाला दोषी ठरवायचा आहे. आणि म्हणूनच प्रत्येकजण जीवाला दोष देऊन रिकामं झालेला आहे. त्यांना जराही वाटत नाही की जीवाशी आपण वाईट बोलतोय किंवा जीवालाच दोषी ठरवतोय असं कोणाच्याही लक्षात आलेलं नसतं. त्यांचं फक्त एवढंच असतं की तू आम्हाला का सांगितलं नाही, एवढंच सगळेजण त्याला बोलत असतात, त्याला दोष देत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो अगं नंदिनी असं काय करतेस तू? अगं त्यानंतर तू माझी काळजी घेते, माझ्याशी जे प्रेमाने वागते, त्यामुळं खरं तर मी तुझ्या प्रेमात पडत गेलेलो आहे. खरंच नंदिनी मी खरं सांगतोय असं जीवा बोलत असतो. जीवाचं असं म्हणणं असतं की त्यानंतर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळंच तर मी तुझा विचार करू लागलेलो आहे. इकडे पार्थ म्हणत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार तू आहेस, तू हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे असं म्हणत इकडे पार्थ जीवाला दोष देत असतो. आणि पार्थ जीवाला अगदी कानाखालीही मारतो. तो म्हणत असतो की या सगळ्याला तू जबाबदार आहे आणि आता हे सगळं तू केलेलं आहे असं म्हणत त्याने जीवाच्या कानाखाली मारलेले असते. घरातले सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहत असतात. परंतु जीवाने जे केलेलं आहे त्यासाठी जीवालाच फक्त दोषी ठरवलं जातं. कोणीही विचार करत नाही की जीवाकडून काय घडलेलं आहे किंवा त्याने का केलेलं आहे. फक्त त्यांना सगळ्यांना जीवाचा दोष दिसतो. काव्यामुळे ही सगळी गोष्ट घडली ही गोष्ट मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. कारण जीवाने किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणाला ऐकूनच घ्यायचं नसतं. आणि पार्थने जीवाच्या कानाखाली मारलेले असते आणि त्या क्षणी जीवा हा जमिनीवरती कोसळतो. मानिनी तिथे येते, जीवा उठ, जीवा उठ, काय झालं तुला असं म्हणत ती जीवाला उठवू लागते. परंतु जीवाला चक्कर येत असते. जीवाला तिनं उठून उभं करते तरीही जीवाची अवस्था वाईट झालेली असते आणि त्याला मात्र काही सुचत नसतं. आणि पुन्हा जीवाला चक्कर यायला लागते. तेव्हा मानिनी ओरडू लागते पार्थ, नंदिनी, त्याचबरोबर काव्या असं म्हणत ती बोलत असते. मग नंदिनी आणि पार्थ धावत येतात. तेव्हा ती म्हणत असते बघितलं का जीवाला काय होते, रूममध्ये घेऊन जा त्याला असं म्हणता क्षणी आता इकडे पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी दोघंही जीवाला पकडून आता रूममध्ये घेऊन चाललेले असतात. काव्याही तिथं आलेली असते. काव्या हे सगळं पाहत असते आणि काव्याला मात्र वाईट वाटत असतं. काव्याच्या समोर आता जीवाला घेऊन नंदिनी रूममध्ये निघालेली असते आणि त्याचबरोबर काव्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा काही थांबत नसतात. पार्थ आणि नंदिनी जीवाला घेऊन रूममध्ये येतात आणि जीवाची काळजी घेत असतात, त्याला बेडवरती झोपवतात. तेव्हा मात्र नंदिनी जीवाच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की ताप आहे याला, तर काय झालं नक्की, कशाने चक्कर येते, मी डॉक्टरांना बोलवतो असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा मात्र जीवा ओरडायला सुरुवात करतो आणि म्हणतो की नाही बोलवायचं, एवढं काही झालेलं नाही आहे मला असं म्हणत तो ओरडत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ हे सगळं बोलत असतो आणि त्यासोबतच इकडे पार्थ जीवाला व्यवस्थित बेडवरती झोपवतो. नंदिनीही तिथे असते. तो नंदिनीला म्हणतो काय लागलं तर कळवा मला, कारण पार्थची जीवाची अवस्था खूपच वाईट होत चाललेली आहे आणि जर गरज लागली तर आपण डॉक्टरांना बोलवूया असं जाताना पार्थ नंदिनीला सांगून जातो. त्यासोबतच नंदिनी ही विचार करत असते पार्थची अवस्था, जीवाची अवस्था इतकी वाईट का झाली, नक्की काय झालेलं आहे, जीवाला ताप आलेला आहे. ती म्हणते की मी काहीतरी खायला देते आणि त्यानंतर गोळी देते, मग बरं वाटेल असं म्हणत नंदिनी आता खाली जाते. पार्थला तिने ब्लँकेट पांघरून झोपवलेलं असतं आणि इकडे जीवाला तिने ब्लँकेट पांघरून झोपवलेलं असतं आणि खाली येते. तेव्हा विक्रम म्हणतो काय झालंय नक्की,
मी येऊ का नंदिनी तिकडे? तेव्हा नंदिनी म्हणते की आता त्याला झोप लागलेली आहे, आधी त्याला काय होतंय काय नको ते आपण बघूया आणि त्यानंतर ठरवूया. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि नंदिनी मात्र अगदी प्रेमाने काळजी घेत असते जीवाची. नंदिनीच्या या वागण्याचा खरंच सगळ्यांनाच खूप अभिमान वाटत असतो आणि सगळेजण नंदिनीकडे पाहत असतात. तेव्हा इकडे बोलत असतो तो म्हणजे विक्रम. विक्रम म्हणत असतो की नंदिनी बघ काय होते सांग, मला कळव. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, आता त्यांना मी जेवायला देते आणि त्यानंतर गोळी देते, त्यांना बरं वाटेल, असं नंदिनीचं सांगणं असतं. पण इकडे वसुंधरा बोलत असते. तेव्हा वसुंधरालाही ती म्हणत असते की हो, बरा होईल फार इकडे जीवा, असं तिचं म्हणणं असतं. पण वसुंधरा मात्र म्हणत असते की काय म्हणतेस तू हे सगळं, फक्त काळजी तुलाच वाटते का गं, आम्हाला कोणाला ते वाटत नाहीये. आणि विक्रम काय विचारतोयस रे, काय झाले म्हणून त्याला? अरे हे सगळं या लग्नामुळे झालेलं आहे. हे लग्न तुला माहिती आहे ना, या लग्नामुळे मुलं सुखात नाही आहेत आपली, पण तू ऐकायलाच तयार नाही आहे, तुला ऐकूनच घ्यायच्या नाही आहेत गोष्टी. हे सगळं बोलत असते ती म्हणजे वसुंधरा. आणि वसुंधराला इकडे मानिनी म्हणते की पार्थसाठी इकडे जीवासाठी वरण भात गेलाय, गरम गरम देऊ का? आणि इकडे नंदिनीचं म्हणणं असतं की एवढी काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल असं म्हणत नंदिनी समजावत असते. परंतु वसुंधराला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. वसुंधराला तिचाच हट्ट सुरू करायचा असतो, तिच्याच हट्टाने ती वागत असते. तेव्हा इकडे सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण वसुंधराचं अतीच चाललेलं असतं. मग मानिनी आणून वरण भात मिक्स करून घेऊन येते आणि नंदिनीला म्हणते की हे घेऊन जा आणि त्याला जबरदस्ती खायला घाल, तो नाही म्हणला तर त्याला खायला घाल, असं ती सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, आणि काही लागलं तर मी तुम्हाला कळवते, असं म्हणत नंदिनी निघालेली असते. काव्या म्हणत असते मी येऊ का? तेव्हा नंदिनी तिला म्हणते की नाही ठीक आहे. मानिनी म्हणते की काव्या तुला काय हवंय का मला सांग. आणि इकडे ती वसुआत्याला पण शांत करत असते, कारण वसुआत्याची जी बडबड चाललेली असते ती खूपच अति चाललेली असते. वसूचं असं म्हणणं असतं की हे लग्न चुकीचं आहे, हे लग्न संपवलं पाहिजे, हे लग्न संपवलं तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, असं इकडे वसुआत्याचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता काव्या तिथे निघालेली असते. काव्या कासावीस होत असते, तिला वाईट वाटत असतं की जीवाची तब्येत अशी का झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते. तेव्हा मानिनी म्हणते की अहो चला, तुमच्या जेवणानंतरच्या गोळ्या राहिलेल्या आहेत त्या गोळ्या मी तुम्हाला देते. आणि काव्याला म्हणते की काव्या काही लागलं तर कळव. आता नंदिनी भात घेऊन वरती येते तर जीवाला झोप लागलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते की याला तर झोप लागलेली आहे, थोडा वेळ थांबते, हा पडलेला आहे तर याला बरं वाटेल, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच ती जीवाच्या डोक्यावर हात ठेवून पाहते तर त्याला ताप अजून असतो. मग नंदिनी तिथंच बेडला टेकून बसलेली असते आणि त्या क्षणी तिचा डोळा लागतो. आणि मग तिनं ठरवते की एकदा का जीवा जागा झाला की आधी त्याला खाऊ घालायचं, गोळी द्यायची, कारण तापामुळे त्याला ग्लानी आलेली होती आणि त्या तापामध्ये तो झोपी गेलेला आहे. पुन्हा ती उठते, जागी होते तर इकडे जीवाची चुळबुळ चालू झालेली असते आणि ती म्हणते की ताप चेक करते. मग नंदिनी इथे थर्मामीटरने ताप चेक करते तर जीवाचा ताप हा 102 असतो. आणि नंदिनीला मात्र काळजी वाटायला लागलेली असते. नंदिनी म्हणत असते की हे सगळं काय होतंय, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, नंदिनीला कळतच नसतं. आणि मग नंदिनी मात्र इकडे जीवाची काळजी घेत असते. त्याचबरोबर जीवा पण अगदी लहान मुलासारखा ओरडत असतो, त्याला कळतच नसतं की काय गोष्टी घडलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं हँडल करायचं आहे, या गोष्टी त्याच्या लक्षात येत नसतात. आणि इकडे नंदिनी त्याला उठून बसवते आणि त्याला म्हणते की बास, आता कोणतीही गोष्ट ऐकली जाणार नाही, अजिबात ऐकली जाणार नाही, कारण इतक्या वेळ झालं तुमचं सगळं ऐकलं जात होतं, आता नाही, आता मी जे सांगते ते ऐकायचं आहे, आता मी खाऊ घालते आणि ते गुपचूप खायचं आहे, असं नंदिनी जीवाला सांगत असते. नंदिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता हे सगळं खाऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर बोलायचं आहे. तेव्हा आता इकडे जीवाकडे कोणताच पर्याय नसतो आणि तो त्या गोष्टीसाठी तयार होतो, कारण नंदिनीने ऑर्डरच अशी सोडलेली असते. नंदिनी म्हणालेली असते की मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि नंदिनी आता जीवाला खाऊ घालत असते. ती जीवाला तसेच हट्टाने त्याला घास भरवत असते आणि त्यासोबतच त्याला सांगत असते की हे सगळं जे काय आहे हे संपवायचं आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. मग किती ताप आहे वगैरे ते मी नंतर पाहते, असं ती म्हणते. आणि मग त्याला खायला सुरुवात घालत असते, त्याच्याशी बोलत असते, त्याला बोलतं करत असते. या सर्व गोष्टी जेव्हा नंदिनी मनापासून करत असते तेव्हा मात्र इकडे जीवा तिच्याकडे पाहत असतो. खरं तर जीवाला तापाने खूपच कसं तरी झालेलं असतं, त्याला कळतच नसतं की त्याच्या बाबतीत नक्की काय घडतंय. आणि नेमकी त्यावेळेस नंदिनी मात्र त्याची खूप काळजी घेत असते. अगदी स्वतःच्या हाताने लहान लेकराला भरवतात त्या पद्धतीनं ती घास भरवत असते.
त्याची काळजी घेत असते, या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे जेव्हा बास म्हणत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते की नाही, हे सगळं संपवायचं आहे, अजिबात बास वगैरे काही नाही असं नंदिनी त्याला सांगत असते. आणि त्यासोबतच नंदिनी त्याला जबरदस्ती खाऊ घालत असते आणि त्याला म्हणत असते की हे सगळं संपवायचं आहे. आणि जीवा नाही म्हणत असतो तेव्हा नंदिनी म्हणते की ठीक आहे, आता गोळी, असं म्हणत ती त्याला गोळी देते आणि जीवाला ती शांत करत असते. जेव्हा जीवाला ती शांत करत असते तेव्हा जीवा तिच्याकडे पाहत असतो, त्याला गोळी देते, पाणी देते आणि त्याला सांगते की शांत झोपून राहा, असं म्हणत तिने जीवाला शांत झोपायला सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं नंदिनी जीवाची काळजी तर घेत असते, पण नंदिनी आता एका वेगळ्याच गोष्टीच्या विचारात असते. जीवाला अचानक असं का झालेलं आहे, एवढा ताप येण्याचं काय कारण आहे, हा प्रश्न इकडे नंदिनीला पडलेला असतो. अचानक का ताप आलेला आहे? आणि मग तिने ठरवलेलं असतं, आता जर या गोळीनं काही फरक पडला नाही तर डॉक्टरांना बोलवून घ्यायचं आहे, कारण 102 ताप म्हणजे साधा नाही आहे आणि त्यामुळं आता जीवाची काळजी घेणं गरजेचं आहे, हे नंदिनीला वाटत असतं. परंतु इकडे काव्याची मात्र जीव कासावी झालेला असतो. पार्थ ते सोफ्यावरती झोपलेला असतो आणि काव्या मात्र म्हणत असते की जीवाची काळजी घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे. मग हे सगळं काय होतंय, मग मी अशी का आहे, मला जीवाकडे का जाता येत नाही? ती म्हणत असते की मी जाऊ का, असं म्हणत ती जीवाकडे जायला निघालेली असते आणि पुन्हा ती थांबते, म्हणते की नाही, नको, ते योग्य वाटणार नाही, असं तिच्या डोक्यात येतं आणि ती पुन्हा थांबते. आणि त्यासोबतच इकडे ती म्हणत असते की काहीही झालं तरीही जीवाची काळजी घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझाच आहे. एवढंच तिचं चालू असतं. तिला एवढंच वाटत असतं की जीवा माझा आहे तर त्याची काळजीसुद्धा मीच घेतली पाहिजे, असं तिचं म्हणणं असतं. परंतु तिच्या लक्षातच येत नाही आहे की आपण जे बोलत आहोत ते चुकीचं आहे, कारण आत्ता जीवाशी नंदिनीताईचं लग्न झालेलं आहे. जीवाची बायको नंदिनीताई आहे, त्यामुळं तो सगळा अधिकार तिच्याकडे आहे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते काव्याच्या लक्षात येतं. काव्या म्हणते की म्हणजे अनिशा येऊन गेली, त्यामुळे जीवाने टेन्शन घेतलेलं आहे आणि हे सगळं घडलेलं आहे, त्यामुळे जीवाला चक्कर आलेली आहे, असं इकडे काव्या म्हणत असते. त्यासोबतच उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आता नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते आणि ती विचारू लागते की आता बरं वाटतंय का? तेव्हा ज्यूस दिलेला असतो नंदिनीने आणि काव्या त्याच्याशी बोलत असते, पण तो म्हणतो की हो, एवढी काळजी करायची काही गरज नाही आहे, मी ओके आहे, रागातच जीवा तिला सांगत असतो. त्यासोबतच आता नंदिनी काव्या बोलत असतात. जीवा मात्र चिडलेला असतो. जीवाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे घडलेलं आहे ते चुकीचं जरी असलं तरीही अशा पद्धतीने घडायला नव्हतं पाहिजे, असं जीवाचं म्हणणं असतं. अनिशाने काय गोंधळ घातलेला आहे, अनिशाने काव्याच्या मनात काय भरवलेलं आहे, हे मात्र जीवाला माहिती नसतं. फक्त जीवाला काळजी तर वाटत असते. इकडे काव्या जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु जीवाने आता ठरवलेलं आहे की या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. इकडे आता पार्थ हा काव्याला घेऊन निघालेला असतो तेव्हा वसुंधरा तिथे त्याने म्हणते, कुठे निघालात, सासूला काही सांगायची पद्धत वगैरे? तेव्हा पार्थ म्हणतो की त्यांना त्यांच्या आईबाबांची आठवण येते ना, तर तिकडे सोडायला चाललेलो आहे आणि नंतर घेऊन येईल मी त्यांना, असं पार्थ सांगत असतो. पण वसुंधरा मात्र ऐकायलाच तयार नसते. वसुंधरा आरडाओरडा करायला सुरुवात करते. वसुंधराचं असं म्हणणं असतं की घरातल्या सासूला बाकीच्यांना काही सांगायची पद्धत आहे का नाही? तेव्हा मात्र इकडे काव्या चिडते आणि काव्या म्हणते, प्रत्येक वेळेस तुम्ही ठरवलेलंच आहे का हो, एखादी काळी मांजर बनायचं आणि अडवं जायचं? तेव्हा मात्र वसुंधराला खूप राग येतो, कारण काव्या ही वसुंधराला काळी मांजर म्हणालेली असते आणि या गोष्टीचा तिला राग आलेला असतो. ती म्हणत असते की काय बोलते ही? तेव्हा पार्थ मात्र ओरडण्याचं नाटक करतो आणि म्हणत असतो की काव्या, यापुढे अशा गोष्टी या घरात खपवून घेतल्या जाणार नाहीत. तेव्हा वसुंधराला कळतं की हा जे बोलत आहे ते मुद्दामून बोलत आहे आणि वसुंधरा मात्र म्हणत असते की आता तू हे असं तोंड देखलेपणाचं नाटक नको करूस की तू तिला रागवत आहे किंवा तुला तिचं वागणं पटलेलं नाही, हे सगळं चालू झालेलं असतं. आणि मग वसुंधरा भयानक चिडलेली असते. वसुंधरा म्हणत असते की हिचं वागणं अति झालेलं आहे, ही खूपच उथळ वागत आहे, असं वसुंधरा बोलत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की मी काहीच चुकीचं वागत नाही आहे, जे काय करताय ते तुम्हीच तर करताय ना, तुम्हालाच असं वाटत आहे म्हणून तर हे सगळं घडत आहे. काव्या मात्र अगदी उलट उत्तर देत असते, कोणाशी कशाही पद्धतीनं बोलत असते. तेव्हा ती विचार नाही करत की या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे. तिला फक्त एवढंच माहिती असतं की समोरचा माणूस चुकलेला आहे, त्याला उत्तर देऊन टाकायचं. त्यानंतर काव्या आणि वसुआत्या यांच्यामध्ये खूप जोराचं भांडण सुरू होतं. त्यांना दोघींनाही असं वाटत असतं की काहीही झालं तरीही
हे सगळं जे काय आहे ते हे चुकीचं वागत आहे. वसुहत्याला वाटतं की काव्या चुकीचं वागते, काव्याला वाटतं की वसुहत्या चुकीचं वागते. असं म्हणत त्या दोघींची अगदी धराधरीपर्यंत भांडणं लागलेली असतात. काहीकडे जीवा त्या दोघींनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या दोघींनाही ऐकूनच घ्यायचं नसतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा वसुहत्या तिथं असते आणि ओरडून ओरडून बोलत असते, काव्या तर वसुहत्याच्या अंगावरच धावून जाते आणि वसुहत्या मात्र आता गप्प बसण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.